नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में और मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का, जिसमें बात होगी अकोला की, जहां काले हिरण शिकार मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया। साथ ही बात होगी धुले की, जहां वंचित बहुजन अघाड़ी ने महानगर पालिका के मुख्य द्वार पर ताला लगाकर विरोध प्रदर्शन किया है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। अकोला जिले में विजय क्रॉप साइंस प्राइवेट लिमिटेड नामक कीटनाशक निर्माता कंपनी द्वारा की जा रही नकली दवाइयों की कालाबाजारी का पर्दाफाश हुआ है। जिला कृषि विभाग के उड़न दस्ते ने MIDC स्थित फैक्ट्री में छापा मारकर करीब 21.95 लाख रुपए मूल्य के कीटनाशक जब्त किए और 8 नमूनों की जांच के लिए भेजा। फैक्ट्री में पुराने रसायनों को नई बोतलों में भरकर नकली बैच नंबर लगाए जा रहे थे, जिससे किसानों की फसल और स्वास्थ्य दोनों को गंभीर खतरा था। कार्यवाही जिला कृषि अधिकारी शंकर किरवे के मार्गदर्शन में हुई। MIDC थाने में मामला दर्ज कर लिया गया है और किसान संगठनों ने दोषियों पर कड़ी कार्यवाही की मांग की है। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। अकोला के अकोट वन क्षेत्र में जंगली काले हिरणों का शिकार कर मांस बेचने वाले गिरोह के खिलाफ क्षेत्रीय वन विभाग ने बड़ी कार्यवाही करते हुए 3 लोगों को रंगे हाथों गिरफ्तार किया है, जबकि मुख्य आरोपी ईश्वर इंदौर फरार था। 20 जुलाई को मिली गोपनीय सूचना पर तलाशी वारंट के तहत की गई छापेमारी में दिगंबर घारे के घर से लगभग आधा किलो हिरण का मांस बरामद हुआ और उसे खाते समय पकड़ा गया। जांच में सामने आया कि शिकार कुत्सा जंगल में किया गया था। ये कार्यवाही उप वन संरक्षक सुमन सोलंके, सहायक वन संरक्षक नम्रता टाले और वन अधिकारी VR थोरात के नेतृत्व में की गई। वन विभाग ने लोगों से वन्यजीव अपराध की सूचना टोल फ्री नंबर 1926 पर देने की अपील की है। अकोला से कैमरा पर्सन नरेंद्र वाडोनकर के साथ धनराज सबकाल की रिपोर्ट। धुले में पूर्व सैनिक चंदू चौहान पर हमले के विरोध में वंचित बहुजन अघाड़ी ने धुले नगर निगम के मुख्य द्वार पर ताला लगाकर जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने मनपा कर्मचारियों द्वारा की गई गुंडागर्दी की निंदा करते हुए दोषियों को बर्खास्त करने और उन पर पुलिस में मामला दर्ज करने की मांग की। इस आंदोलन का नेतृत्व जिलाध्यक्ष अरविंद निकम और जिला संगठक शंकर खरात ने किया। प्रदर्शनकारियों का आरोप है कि अतिक्रमण विभाग के अधिकारियों ने पूर्व सैनिक की पिटाई की, जिसकी शिकायत के बावजूद कोई कार्यवाही नहीं हुई, जिससे आक्रोशित होकर ये कदम उठाया गया। एक 10-12 दिवसापूर्वी या महानगरपालिकेत जवान चंदू चव्हाण हा त्याच्या काही नगरपालिकेच्या काही मागण्या होत्या, त्याच्या काही सुविधाच्या मागण्या होत्या। त्याच्या तो जिथं राहतो मोवाडी उपनगरात, त्या उपनगराच्या आजूबाजूला घाण होती आणि त्या घाणीचं निवारण करावं बुवा या मागणीसाठी तो या नगरपालिकेत आला होता आणि त्याच्या चंदू चव्हाण स्टाईलने त्याने या ठिकाणी आंदोलन केलं। ते आंदोलन करत असताना महानगरपालिकेतील कर्मचारी प्रसाद जाधव आणि एक खैरनार नावाचा व्यक्ती आहे, खरात नावाचा व्यक्ती आहे, यांनी त्याला मारहाण करून अपमानास्पद मारहाण करून त्याला इथून हाकलून लावलेलं आहे। ही गुंडगिरी, ही गुंडशाही या देशामध्ये, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये घटना लागू केली। इथं प्रत्येकाला समान अधिकार आहे, इथं प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे, बोलायचा अधिकार आहे, सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य असताना त्याला इथून मारहाण करून हाकलण्यात आलेलं आहे। या महापालिकेत गुंडांचं राज्य आहे का? यांनी गुंड कामाला ठेवलेत का? तर असे जर गुंड कामाला ठेवले असतील तर त्यांना सेवेतून बरतर्फ करावं आणि त्यांच्यावर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावेत। आज आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला कुलूप लावायचं आंदोलन केलेलं आहे आणि या अजूनही या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना बरतर्फ केलं नाही तर आम्ही अजूनही या ठिकाणी आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करू आणि या गुंडांना शासन केल्याशिवाय राहणार नाही। सध्या बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीमागे आहेत, समस्त वंचित बहुजन आघाडी आणि या धुळे शहरातील, धुळे जिल्ह्यातील वंचित जनता, वंचित समूह आमच्या सोबत आहे। सगळ्या नागरिकांचा आम्हाला सपोर्ट आहे, नागरिकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया भेटत आहेत आणि या गुंडांना इथून बरतर्फ करावं असे आमचा अधिकार आहे, मागणी आहे आणि यांना बरतर्फ करावं। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। धुले में बढ़े हुए किराए के खिलाफ नगर निगम के बाहर जोरदार प्रदर्शन हुआ, जिसमें बढ़े हुए किराए की रसीदें जलाकर अपना विरोध जताया गया। प्रदर्शनकारियों ने कहा कि नगर निगम उचित सुविधाएं नहीं दे रहा है, फिर भी 3 से 4 गुना अधिक किराया वसूला जा रहा है।
उन्होंने किराया तुरंत कम करने की मांग की और चेतावनी दी कि अगर जल्द कार्यवाही नहीं हुई तो विरोध और तेज होगा। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने धुळे महापालिकेच्या समोर हे आंदोलन केलेलं आहे। धुळेकर जनतेच्या माथी जो हा जिजिया कर, मालमत्ता कर, वाढीव कर जो लादला आहे त्याचा आम्ही आज सगळ्या बिलांची होळी करून निषेध केलेला आहे। आणि अत्यंत अंतर्गत गटातनं मला माहिती मिळालेली आहे की हे जे यांनी सरसकट मालमत्ता कर जी मोजणी केलेली आहे ते खाजगी ठेकेदार जो आहे तो बीजेपीचा संबंधित व्यक्ती आहे। त्यांनी हे सगळी सर्वे केलेला आहे आणि हे सगळे बिल आणि हा सर्वे राज्य सरकारकडे सादर केला। महापालिकेने मान्यता देऊन हा जिजिया कर धुळेकर जनतेच्या याच्यावर लादलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। हे बिल कमी झाले पाहिजे आणि नवीन परत सर्वे झाला पाहिजे, नवीन मोजणी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। सुरुवातीला सर्व धुळेकरांना या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो की या ठिकाणी आज जे वाढीव घरपट्टीच्या संदर्भातलं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे, अत्यंत अभ्यासपूर्ण असं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। त्यामुळे प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की कोणत्याही याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं नाही। तर परवाच्या दिवशी पावसाळी अधिवेशनामध्ये धुळे शहराचे विद्यमान आमदार आदरणीय अनुपजी अग्रवाल यांनी राज्यमंत्री नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेऊन धुळे शहरामध्ये ज्या मालमत्ता कराचे बिल जास्त आकारण्यात आलेले होते त्या संदर्भामध्ये भेट घेतली आणि ही बिले कमी करण्याचे आदेश त्या संदर्भाचं पत्र या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांना नुकतंच या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विनंती करतो की धुळे महानगरपालिकेने एप्रिल 2025 मध्ये धुळेकरांना वाढीव बिलं दिली आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी लगेच म्हणजे गेल्या जून महिन्यामध्ये परत एकदा वाढीव बिलं धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या विभागाने त्या ठिकाणी धुळेकरांना अदा केली। एप्रिल आणि जूनच्या बिलांमध्ये प्रचंड तफावत त्या ठिकाणी आढळून आलेली आहे। स्वतः विद्यमान आमदार अनुप अग्रवाल ज्या अग्रवाल नगर मध्ये राहतात त्या अग्रवाल नगर मधल्या नागरिकांना त्या ठिकाणी शिक्षण कर हा 14 ते 15 हजार रुपये आकारण्यामध्ये आलेला आहे आणि मुळातच अग्रवाल नगर मध्ये उच्चभ्रू सोसायटीतले लोक राहतात, त्यांचे मुलं आपण जर समजले की कॉन्व्हेंटच्या याच्यामध्ये इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतलेला असेल तरी सुद्धा त्यांची वार्षिक फी शिक्षणाची ही 9 ते 10 हजार रुपये असताना धुळे महानगरपालिका म्हणजे शाळा जो कर आकारत नाही, शाळाची फी आकारत नाही त्याच्यापेक्षा दुपटीने शिक्षणाचा कर आज नागरिकांकडून वसूल करते। अग्रवाल नगरची जी गोष्ट नसून जैन कॉलनीचा परिसर असेल, देवपूरचा भाग असेल, तसेच पेठ भाग असेल, या सर्व भागामध्ये शिक्षण कर हा धुळे महानगरपालिकेने सर्वात जास्त लावलेला आहे। धुळे महानगरपालिकेच्या आजच्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी करणार आहोत की धुळे महानगरपालिकेच्या संपूर्ण धुळे शहरामधील मालमत्ता धारकांची नव्याने पुनर्नोंदणी त्या ठिकाणी करावी आणि अंदाधुंद पद्धतीने जी आकडेवारी धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्या ठिकाणी लावलेली आहे ती आकडेवारी कमी करावी। कारण की सुरुवातीला मालमत्ता कराची आकडेवारी जास्त लावल्यानंतर जे उपकर असतात त्या उपकरांची टक्केवारी देखील त्या ठिकाणी वाढत असते। हा साधा नियम या ठिकाणी लक्षात घेऊन मालमत्ता कराची आकारणी कमी केल्यानंतर उपकराची आकारणी देखील कमी करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही आयुक्तांना करणार आहोत आणि त्या संदर्भाचं निवेदन आज आम्ही आयुक्तांना देणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या प्रश्नावरती जास्तीत जास्त आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही करणार आहोत। आणि की अत्यंत अभ्यासपूर्ण असा विषय आहे। धुळे महानगरपालिकेचं दुर्दैव असं आहे की जे भाजपाचे 52 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून गेले त्या नगरसेवकांना या विषयाचं गांभीर्य न कळल्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर या धुळे शहरामध्ये लादला आणि धुळेकर नागरिकांना पुन्हा एकदा विनंती आहे या माध्यमातून की यापुढील येणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपले लोकप्रतिनिधी निवडून देताना कमीत कमी त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण आणि अभ्यास करणारे लोकप्रतिनिधी निवडून द्यावे जेणेकरून अशा प्रकारचा जिजिया कर आपल्यावरती लादला जाणार नाही। अशा प्रकारचं आवाहन आज आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।